देवाला नवस बोलून देव मिळेल, आपल्यावर प्रेम करणारा माणूस कधीही मिळत नाही। जी माणसं आपल्या वाट्याला आलीत ना ती जपायला शिका। ज्याला माणसं जपायला आली त्याला मोठं होता येत। या जगात पैशानं कुणी श्रीमंत होत नाही, धनानं कुणी श्रीमंत होत नाही। धनानं जर माणसं श्रीमंत होत असती ना तर मंदिराचा कळस भलेही सोन्याचा असतो, पण आजही माणसं दगडाच्याच पायरीवर नतमस्तक होतात। धनानं जर माणसं श्रीमंत होत असती ना तर पायातलं पैंजण सोन्याचं असलं काय आणि चांदीचं असलं काय त्याची जागा पायात आहे। पण टिकली 5 रुपयाची असली काय आणि 1 रुपयाची असली काय तिची जागा आजही मस्तकावर आहे। अस्तित्वानं माणसं मोठी होतात, कुणाच्या आधारानं कुणाच्या वशिलानं कुणीही मोठं होत नाही। ज्याचे विचार श्रीमंत आहेत कलियुगात तो श्रीमंत आहे, ज्याचे विचार गरीब आहेत कलियुगातला गरीब तो आहे। सांगू का, संकटाच्या वेळीच आपले परखे कळतात महाराज। काय उपयोग नाही गावकीचा भावकीचा, लय आमचा गोतावळा मोठा आहे, लय आमचे सूर्य आहेत आणि ह्यो आमचा पाहुणा तो आमचा। जो संकटात उपयोगी पडतो तोच आपला आहे। मी नेहमी सांगतो, माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, तेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपलं परक नेमकं कोण आहे। कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो ना तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करतो बाबा। कलियुग आहे, जोपर्यंत आपली शेती पडीक असते तोपर्यंत आपल्याशी भावकी गोड असते। ज्या दिवशी आपण आपला 1.5 एकर वाहित करू ना त्या दिवसापासून आपल्याच भावकीतली लोक आपल्याच रानात जायचा रस्ता अडवतात। जोपर्यंत आपण गरीब आहोत तोपर्यंत लोकांना आपण चांगले असतो। ज्या दिवशी आपली पोरं सर्व्हिसला लागतात, ज्या दिवशी आपली पोरगी नोकरीला लागते, आपल्या लेकीला 4 आकडी पगार होतो, त्या दिवसापासून पोटात दुखू लागतं लोकांच्या। जोपर्यंत आपण गरीब राहतो तोपर्यंत लोकांना गोड आहे हो। ज्या दिवशी आपल्या बोरला पाणी लागेल त्या दिवशी शेजारीन तुमच्या बरोबर फुगून राहते, मग ती कोंबडीवर घालते आणि जावलं शिवाय आणते। हे कलियुग आहे।